लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय। तशा नोटिसा या शेतकऱ्यांना पाठवून आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये भीती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील आता लातूरमधील घटनेबाबत ट्विट केलंय। लातूरच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशी झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जे सत्य असेल ते पुढे येईल, त्याच्यात नंतर पावलं उचलता येईल। काँग्रेस पक्षाचं एक डेलिगेशन शेतकऱ्यांना भेटलंय, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे तेही आम्ही ऐकून घेतलेलं आहे। आता हे सगळं सरकार दरबारी चौकशीसाठी आहे। दरम्यान अहमदपूर तालुक्यातील तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसा वक्फ बोर्डाच्या नव्हेत, असं वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी स्पष्ट केलंय। सदर बातमीची दखल घेत मी समीर काझी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ या नात्याने वक्फ मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असता असे कळाले की सदर बाबीमध्ये एका बाबू नावाच्या व्यक्तीने त्या जमिनीच्या बाबतीत ट्रिब्युनल कोर्टामध्ये दावा दिलेला असून ट्रिब्युनल कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। याद्वारे मी सांगू इच्छितो की वक्फ बोर्डाने कोणत्याही शेतकऱ्यांना अथवा लातूर जिल्ह्यामधील कुठल्याही गावामध्ये जमिनीवर दावा देत नोटिसा पाठवलेल्या नाहीत। वक्फ बोर्ड की जमीन है तो नोटिस देना ही चाहिए। वक्फ बोर्ड की जमीन का बंदर बांट हुआ है, बहुत सारी वक्फ बोर्ड की जमीनें अगर इंक्वायरी की जाए तो बहुत सारे गवर्नमेंट के ऑफिसर्स हैं, कलेक्टर की ऑफिस है, कारपोरेशन है और इस तरह से बहुत सारी जमीनें कब्जा की हुई हैं। मैं समझता हूं ये मुसलमानों के पूर्वजों ने दान किया था अल्लाह के नाम पर, वो जमीनें वापस मिलना चाहिए चाहे किसी के पास भी हो।